गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील अंतर्गत मतभेद हे सातत्याने समोर येत आहेत। राज्य पातळीवर भाजपा, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हे तीनही पक्ष महायुती म्हणून एकत्र काम करत असले तरी स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी महायुतीत दुफळी निर्माण झाल्याचं चित्र आहे। अनेक जिल्ह्यात स्थानिक नेत्यांमध्ये अंतर्गत कलह, एकमेकांना विरोध असल्याचं दिसतंय। असंच एक उदाहरण नांदेड जिल्ह्यातून समोर आलंय। नांदेडचे पालकमंत्री हे भाजपाचे मंत्री अतुल सावे आहेत, मात्र आता महायुतीतूनच त्यांना विरोध होत असल्याचं दिसतंय। यामुळे नांदेड जिल्ह्यातील स्थानिक राजकारण ढवळून निघालंय। पण नेमका सावेंना कुणाचा विरोध आहे, त्यामागची कारणं काय आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहत आहात बखर लाईव्ह। मिळालेल्या माहितीनुसार राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री संजय राठोड एका खासगी कार्यक्रमासाठी नांदेडमध्ये आले होते। हा नियोजित कार्यक्रम पार पडल्यानंतर मंत्री राठोड काही वेळ हॉटेल सूर्या प्राईडच्या एका कक्षामध्ये थांबले होते। यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख तुलजेश यादव यांनी नांदेडच्या पालकमंत्री पदावरून सावेंना हटवण्याची मागणी थेट राठोड यांच्याकडे केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। पालकमंत्री अतुल सावे यांच्या कार्यशैलीवर भाजपाचे नेते, पदाधिकारी आणि जिल्ह्यातील पक्षाचेच नगरसेवक नाराज असल्याची चर्चा पक्ष संघटनेत होत असतानाच अतुल सावे यांच्या कार्यपद्धतीवर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। अतुल सावे हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना योग्य सन्मान देत नाहीत, विकास निधी देताना दुजाभाव करतात असे आरोप करत मंत्री राठोड यांच्याकडे थेट लेखी निवेदन देण्यात आलेलं आहे। खरं तर नांदेड जिल्ह्यातील स्थानिक राजकीय समीकरणं समजून घ्यायची झालीच तर ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपात आल्यापासून जिल्ह्यातील सर्व समीकरणं बदलली आहेत। राज्यात महायुती असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका, महापालिका निवडणुका भाजपानं स्वबळावर लढल्या होत्या। तेव्हापासून शिवसेना, भाजपा या मित्र पक्षांमध्ये या जिल्ह्यात ताणाताणी सुरू आहे। यात आता पालकमंत्री अतुल सावे यांच्यावरील आरोपांची भर पडली आहे। गेल्या 15 ऑगस्टला मुख्य ध्वजारोहण आणि इतर काही कार्यक्रमांसाठी पालकमंत्री सावे नांदेडमध्ये आले होते। दुपारच्या सत्रात नांदेड वाघाळा मनपातील भाजपा पदाधिकारी तसंच जिल्ह्यातील काही नगराध्यक्षांना सोबत घेऊन अशोक चव्हाण यांनी सावे यांची विश्रामगृहामध्ये भेट घेतली होती। या भेटीत नांदेड, वाघाळा मनपा तसंच जिल्ह्यातील काही नगर परिषदांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी देण्याची मागणी करण्यात आली होती। पण सावे यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिलं नाही असं नंतर सांगण्यात आलं। मनपातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आजवर पालकमंत्र्यांना जवळपास बेदखल केलं। त्याची बोच त्यांच्या मनात असल्यामुळे वरील शिष्टमंडळास त्यांनी ठोस आश्वासन दिलं नसावं असा अंदाज पक्ष संघटनेत सक्रिय असलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी वर्तवला। भाजपामध्ये त्यांच्याबद्दल नाराजी असल्याची चर्चा त्यानंतर इथूनच सुरू झाली। तरी आतापर्यंत सावे यांच्या विरोधात मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्षांकडे कुणीही भाजपामधून तक्रार केलेली नव्हती। याच पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर केवळ शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्येच नव्हे तर भाजपातही नाराजी पसरलेली आहे असं बोललं जात होतं। याकडे लक्ष वेधून नांदेड जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी पालकमंत्रीपद शिवसेनेकडे दिलं जावं अशी मागणी यादव यांनी केली आहे। पालकमंत्र्यांकडून शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही। शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागण्यांना प्रतिसाद मिळत नाही। निधी वाटपात शिवसेनेला योग्य वाटा मिळत नाही। तसंच शिवसेना पदाधिकाऱ्यांना विरोधकांप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचं यादव यांनी या निवेदनात म्हटलं आहे। जिल्ह्यातील विकास कामांच्या निधी वाटपात टक्केवारी सुरू झाली असून त्याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे। खरं तर याच कार्यक्रमात शिवसेनेचे 2 आमदारही उपस्थित होते, पण ते दोघेही दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघून गेल्यानंतर मंत्री राठोड यांना हे निवेदन दिलं गेलं। त्यामुळे आता यावरून नांदेडच्या राजकारणात महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं स्पष्ट झालं आहे। दरम्यान नांदेडमधील पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या भावना आणि तक्रारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडण्यात येतील। तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा केली जाईल असा शब्द राठोड यांनी यावेळी शिवसैनिकांना दिल्याचं समजतंय। मित्रपक्ष शिवसेनेच्या आरोपांवर सावे यांच्याकडून अजून तरी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। आता ते याबाबत काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच तुम्हाला काय वाटतं, नांदेडमध्ये सावेंना विरोध होण्यामागचं नेमकं कारण काय असेल? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।
समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.